इथे आपण बेसन पीठ घेतले, त्यामध्ये पाणी ओतूया आणि छान मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, एकदम पाणी नाही घालायचं. या पद्धतीने आपल्याला करायचे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. त्यामध्ये टाकणारे मीठ आणि खायचा सोडा थोडासा. परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपले छान मिक्स करून झाले. आपण कढई घेतली, कढईमध्ये तेल ओतूया. साधारणतः 2 मोठे चमचे तेल ओतू. तेल तापले, तेलामध्ये जिऱ्याला छान आपण फुलून देऊया. जिरं फुले की त्यामध्ये टाकूया कांदा. कांद्यासोबत आपल्याला टाकायच्या हिरव्या मिरच्या. आता हे दोन्ही आपण परतून घेऊया. इथे मिरच्या आणि कांदा आपला चांगला परतलाय. त्यामध्ये एक टमॅटो मी बारीक चिरून घेतलाय. इथं आपला टमॅटो परतून झालाय. इथं आपण गॅस बारीक केलाय. आता त्यावर टाकूया हळद, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर. हे छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल, पण मी हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळे लाल मिरची पावडर नाही टाकत. इथे सगळं छान परतून झाले. त्यामध्ये ओतणारे बेसन टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स झाले आपलं. त्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. 1 मिनिट झालंय, झाकण काढूया. छान असं परतून घेऊ. थोडासा गोळा तयार होतो त्याचा. असं आपल्याला सुट्ट करायचे ते. आता आपलं छान असं परतून झाले. त्याच्यावर परत एक वाफ देऊन घेऊया 1 मिनिटासाठी. गॅस बारीक ठेवलेला एकदम. 1 मिनिट झालंय. आपण परत झाकण काढू आणि आता चांगले आपण परतून घेऊ. इथं बेसन पिठाचा थोडासा गोळा होतो. थोडासा मीडियम गॅस करायचा आणि त्याच्यावर असं छान परतून घ्यायचं. आणि हे करताना शक्यतो जाड बुडाची कढई वापरा. आता बेसन खाली चिटकतं आणि मग मिक्स करायला प्रॉब्लेम होतो जरा. अगदी छान 2-3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं. आपले इथं परतून झाले. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊ. ते सुट्ट असं झाले छान. इथं आपली बेसन पिठाची भुर्जी तयार. अगदी पटकन होते. तुम्हाला सकाळच्या डब्याला द्यायची असेल तरी, किंवा एखादी भाजी करायचा कंटाळा आला तरी पटकन होणारी रेसिपी आहे. गॅस बंद करूया.